आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव जिल्हा सांगली आपणासमोर सविनय सादर करीत आहोत एकांकिका एक एक सिंहावलोकन. देवियों और सज्जनों, इस खतरनाक शेर के करतब के बाद ये खेल यहीं पे समाप्त होता है. आप यहाँ पर ग्रेट रॉयल सर्कस में इस खेल का लुत्फ उठाने के लिए आए, इसीलिए इस ग्रेट रॉयल सर्कस की ओर से आपका तहे दिल से शुक्रिया, धन्यवाद. नमस्कार. मी आपल्या या बायको. तर मंडळी, आम्ही लहान असताना आमचे वडील आम्हाला एक गंमत सांगायचे. एके दिवशी रात्रीच्या वेळी पोलीस एका माणसाला पकडतो. काय रे, नाव काय? हनुमान सिंग. वडिलाचं नाव? दारा सिंग. आडनाव काय? कोल्हापूरकर. आणि तू राहतो कुठे? पैलवान गल्ली. अरे मग रात्रीचे 12 वाजले, अरे असं बोंबलं फिरण्यापेक्षा तू तुझ्या घरी का जात नाहीस? आमच्या चौकात कुत्री भुंकतायत. तशीच पोझिशन माझी झालेली आहे. मी शमशेर सिंग, जंगलचा राजा, आता ज्या ग्रेट रॉयल सर्कसचं वैभव. पण असा सिंह घाबरत असेल कोणाला? आ आ आ बायकोला. करेक्ट, बायकोला. आता आमच्या बायको प्रकरणाविषयी थोडस विस्तृत. अहो झालं काय, एकदा आमच्या जंगलात प्रचंड दुष्काळ पडला आणि या दुष्काळात काय म्हणावं या नवऱ्यांना? इथून तिथून मेले सगळे सारखेच. एकदा खेळ संपल्यावर लवकर पिंजऱ्यात यायचं नाही. बरं आल्यावर तर एखादा पटकन आत येतो, तर तेही नाही. आहो घरात कोणीतरी वाट बघत असेल, जेवायचं थांबलं असेल, कशाची म्हणून कशाची पर्वा नाही. या आता मी ज्यांच्याविषयी विस्तृत आणि स्थूलमानानं बोलत होतो ना, त्या ह्याच ग्रेटेस्ट सिंह रुपाली, आमच्या पाहुणांगिरी. काय हो? असो, मी कोणत्या विषयावर बोलत होतो? हा, दुष्काळ. पण नाही, आता त्या विषयावर मी एकही शब्द बोलणार नाही. कारण दुष्काळाचं कारण आणि परिणाम दोन्ही गोष्टी तुमच्या समोरच आहेत. काय हो? कुठं काय, तू बस ना.
बस हा. जातीजाय तर मंडळी आमच्यात एक कडक नियम आहे बर का. अहो सिंहाचं जोडपं कितीही जवळ बसलं ना किमान त्यांच्यात 1.5 फूट अंतर पाहिजे. अय्या काहीतरीच काय सांगताय. असा कुठं नियम असतो का? नसतो का? नाही हो. मग एवढं कळतंय ना मग सरका ना जवळ. लग्नाला 9 वर्ष झाली. कधी बिडा चपणार देव जाणे. सरका. आता दिसतही नाही लक्ष्मी नारायणाचा जोडा. करेक्ट. 9 वर्षापूर्वी सासूरवाडीच्या गुहेत असेच एकत्र बसलो होतो आणि तुझ्या समोर बसून मी म्हणालो होतो, ए जाने मन जाने चमन आइए आप हमारी जिंदगी में अपना कदम रखिए और जिंदगी को नया मोड़ दीजिए. करेक्ट. इसने वैसाच किया. हमारी जिंदगी में कदम रखा और हमारी जिंदगी को मोड़ दिया कि बस रे बस. काय हा मोड दिया? काय मोड दिया? इतकी वर्ष सर्कस मध्ये सुखाने चाललाय ना संसार. आणि संसार म्हटलं की तडजोडी आलेच की. शिवाय स्त्री आणि पुरुष ही संसार 2 चाकं आहेत असं कोणतरी सांगून गेलंच आहे की. होय का? हो. सांगून जाणाऱ्याने जरा रथाच्या चाकाची साईज सांगितली असती तर जरा बरं झालं असतं. नाही त्याचं होतं काय? तुमचं जाऊ द्या हो. आहो मी की नाही तुम्हाला एक गोड बातमी सांगणार आहे. आता की नाही आपण खेळणी जमायला सुरुवात करूया. हा? खेळणी? खेळणी कशाला? आहो खेळणी खुळखुळा बाबा गाडी पिपाण्या खेळायला. अच्छा तर तुला खेळायच्यात वाटतं खेळणी लहान मुलासारखे. ओके नो प्रॉब्लेम. खुशाल खेळ. अगं खुद्द शेक्सपियरने सांगितले आहे प्रत्येक मोठ्या माणसात एक लहान मुल दडलेलं असतं. अय्या मला जे सांगायचं ते तुम्हीच सांगून टाकलं की. मी कधी? अहो आता काय म्हणाला तुम्ही? काय म्हणालो? हेच घे. प्रत्येक मोठ्या माणसात एक लहान मूल. लहान मूल. म्हणजे मी आई तू बाबा. अहो ते मी. तू बाबा मी आई. अहो ते मी. तू आई मी बाबा. अपन एकदम खुश. ए शेर की बीवी अब शेर की माँ बनेगी. बोलो बोलो माँ शेरों वाली क्या चाहिए बोलो. अपन एकदम खुश. साला ओळखच बदलली आपली. कोण रे शमशेर? अरे तो रे तो त्या छोट्या सिंहाचा वडील त्या पिलाचा बाप. लेकिन एक बात बताओ जैनी. ए मीठा मीठा राज तुमने हमसे क्यों छुपाया? अरे ओ दिलरुबा. हाय का कोण पिंजऱ्यात? ए कोण आहे? अरे ओ दिलरुबा. अरे हाय का कोण पिंजऱ्यात? ए कोण आहे? अरे ओ दिलरुबा. अरे हाय का कोण पिंजऱ्यात? ए अरे कोण आहे? अहो उठा. शेजारी आहेत आपले मिस्टर संपत सिंग. तरी म्हटलं आज कोजागिरीचा दिवस. दूध तापून आटून सगळं तयार आहे. अजून मिठाचा खडा कसा नाही पडला.
तुम्हाला सारखं सारखं ग्रहण बघायचं असतं हे टारपू वागल घालून फिरता जरा काढून ठेवत चला तुम्ही हा मी बोला काय विशेष डोके दुखी हो भांडणा पाय आरशीशी भांडण कोणाबरोबर ते आमच्या छोकऱ्यावरून झालं हो. नरेंद्रवर अच्छा नरेंद्र म्हणजे 3 नंबर अहो नरेंद्र 4 नंबर अहो तो वाघमार नाही का शेजारचा पिंजऱ्याला हो चट्ट्या पट्ट्याचा पायजमा शर्ट घालतो अहो ते सुळे बरोबर त्याचं काय अहो सकाळी प्रॅक्टिसच्या वेळी धक्का मारला हो नरेंद्रला मी गेलो तर मला म्हणतो कसा काय रे संप्या चरबी आली का काय तुम्हाला म्हणाला चरबी आली का हो ना आई शपथ आपण तर नसतो बुवा ऐकून घेतलं हा हो मी टाकणारच होतो 2-4 पटके पण कुणी आडेल असेल ओळखा बरं आ ओळखू बायको ना करेक्ट बायकोच पण मिस्टर तेवढं बायको प्रकरण मात्र केअरफुली हँडल करा का अहो आपल्यासारख्या जंगलच्या राजांना या खुरड्यासारख्या पिंजऱ्यात तेवढा एकच दिलासा बर पण एक सांगू सांगा या सर्कसीच्या वातावरणात या दिव्यांच्या झगमगाटात आणि या बँडच्या आवाजात काम करताना डोकं अगदी आउट होऊन जाते पण पिंजऱ्यात येऊन माझ्या बायकोच्या कुशीत डोकं ठेवून निजले की खल्लास सगळे डोके तुझी गायब अहो काय सांगताय काय मग आहे का वहिनी आहेत का नाही म्हटलं सकाळपासून माझं बी डोकं दुखतंय म्हटलं जरा वहिनीच्या हे संप्या नीट वागायचं बहुतेक तुम्हाला माझ्या शौर्याची कल्पना नाही एवढा बलवान आक्रमक सिंह कबूल एकदम कबूल आपली सपशेल माघार अहो केवढं ते शौर्य तुमच्यासारखं असं पेटत्या आगीच्या निघण्यातून उडी मारणं आपल्याला नाही बोय अहो मिस्टर संपतराव हिम्मत लागते हो हिम्मत ते प्रत्येकाला जमताच नाही तुमच्यासारखं असं 50 फूट उंच ताऱ्यावरून जाणं दुसऱ्या कुणाला येणार अहो मिस्टर संपतराव हिम्मत पाहिजे हो हिम्मत प्रत्येकाला जमताच नाही तात्पर्य हेच की तुमच्यासारखे तुम्हीच तो काय पोराटोरांचा खेळ नव्हे हा पोरटोर बरं आठवलं काय मिस्टर हा तुम्हाला गुड न्यूज सांगायचे बर का गुड न्यूज कुठली आमच्या इथं जवळ 9 वर्षानंतर प्रथमच पिंजरा आणणार आहे बर का अरे वा 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 अभिनंदन अभिनंदन वहिनी ओ वहिनी अभिनंदन वहिनी नमस्कार वहिनी अभिनंदन आमचं तोंड कधी तिकट करताय पार्टी पाहिजे पार्टी देऊ हो अहो कधी देणार देऊ हो अहो कधी अहो देऊ हो अहो कधी देणार अहो देऊ हो अहो कधी पण एक सांगू सांगा हा तुमच्या मनात शंका येणं अगदी स्वाभाविक आहे कुठली अहो या 9 वर्षात तुम्हाला 4 सिंह झाले पण आमच्या इतकं देखणं जोडपं असताना आमच्या इथं बारशाचा पिंजरा आलाय 9 वर्ष कशी काय लागली बरं चालायचंच शिवाय हिम्मत लागते हिम्मत ते काय प्रत्येकाला जमतच असं नाही काय वहिनी या टाळी अजून ए संप्या तुम्ही आधी आत वा आपलं कोण परक कोण हे देखील समजत नाही क्यों बे गोल घुमट मेरा डायलॉग मेरे को सुनाता है हाँ दोस्त म्हणतो राव हिम्मत काढली आमची काय कारण होतं का पण तसं नाही कारण होतं म्हणूनच काढली काय कारण होतं कारण आता आमची एक गुड न्यूज 9 वर्षात 4 नंतर पुनश्च 5व्यांदा म्हणजे यंदा आमच्या इथे पिंजरा हलणार बर का
ओ ओ मिस्टर संपतराव, ओ मिस्टर संपतराव, अहो सिंहांची संख्या कमी होत आहे माहिती आहे, पण ती सर्वस्वी वाढवायची जबाबदारी फक्त तुमचीच नाही. रुपाली, अगे रुपाली, काय कमाल असतात ना एक एक शिया. अय्या आता काय? अगं तुला कळतं का, आपल्या इथं शेर का बच्चा जन्म घेतोय. अय्या मला काय सांगताय, मीच तर सांगितलं तुम्हाला. अरे ते नव्हे, अय्या किती छान, आपल्या इथं एक नवं बाळ जन्माला येणार. मी त्याला तशी हवं तर आधांतरी येणार. छान छान बोबडं बोबडं गाणं गाणार. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. मग की नाही मी इकडून तिकडे तिकडून इकडे दुडू ए बाई दुडू. थांब. काय ग हे पोरगा आहे ना? हो अगे मग क्विंटल क्विंटल लिटल स्टार कशाला पाहिजे? टिंकल टिंकल लिटल स्टार. ठेव काय असं? मग अगं या पोराला जन्म देण्यात माझाही सिंहाचा वाटा आहे म्हटलं. शूर आणि धाडसी माझी सगळी इच्छा योग पूर्ण करणार. शौर्याच्या मर्दुमकीच्या कक्षात तो ओलांडून जाणार. मूर्तिमंत शौर्याचं प्रतीक माझ्या तालमीत तयार होईल तो. द मास्टर अँड द स्टुडंट. मी त्याचा उस्ताद आणि तो माझा चेला, आणि मी त्याचा गुरु आणि तो माझा शिष्य. अगं बाई शिष्य, हा? आपलं ईश्वर. बस अब उसके जन्म के घड़ी का इंतजार. एक क्रूरता का जन्म, एक शूरता का जन्म, मर्दुमकी का जन्म, शक्तिस्तान का जन्म. सिंहाच्या घरी पिंजरा हलला, डरकाळी फोडून जन्माला आला. बलवान असा बलभीम असा, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो. सत्यानाश, जातीला डाग, कुळाला बट्टा, नाव घालवले पोरानं. वंशाचा दिवा म्हणे, अरे फुंकून टाकीन मी असले दिवे, फुंकून. लोकांनी काय लागतं म्हणायला, शमशेर सिंह तुमचा मुलगा हाताशी आला. अरे धंदे बघा म्हणावं, म्हणजे कळेल हाताशी आला की घशाशी आला. त्या तिथे कुठे? पलीकडे, काय? उजवीकडे, बरं डावीकडे, बरं काय? माझी या प्रियाचे झोपडे झोपडे झोपडे. अबे! काय रे, त्या झोपडपट्टीत त्या पोरीवर प्रेम करत बसतोस? खुलेच आहात बाबा तुम्ही. अहो मी नुसतं गाणं म्हणतोय, खरंच कुठं प्रेम करतोय मी. बरं बरं कळतंय मला. आणि तुझी अनुभूती तर नको कुठे गेली? कुठं गेली म्हणजे? कापून टाकली मी. शिव 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 शिव, मेलो, ठार मेलो. शौर्याचं प्रतीक कापून टाकलं या पोरानं. अगं रुपाली, बुंद्यापासून न कापले या कार्ट्यानं. काय हो, काय झालं? काय झालं काय? बघ बघ काय दिवे लावले तुझ्या पोरानं, बघ. अगं बाई, दिवे लावतोस काय रे लंबाडा?
ए बस हं. लाड बस झाले सगळी नख कापून टाकलीत हाताची. इकडे या. आणखी एक. या सर्कसीच्या पॅसेज मध्ये एका तरुण शेण बरोबर कोण फिरत असतो? कोण फिरत असतो? मी फिरत असतो. म्हणजे बाबा तुम्ही. चुप! हा हा ती होय. अहो बाबा ती प्रीती आहे माझी मैत्रीण. हं? मैत्रीण म्हणे. माझा हुकूम आहे आजपासून मैत्रीण सगळं बंद. काय हो बान तुम्ही नाही का लग्नाआधी 4-4 मैत्रिणी फिरवत? हा तू पळव असेच धामधुमी शस्त्र पळव माझे. बघा बाबा म्हणजे मी वेगळं काहीच करत नाहीये. वडिलांच्या पावलावर पाऊल आणि तुमचाच वारसा पुढे. फार भाग्य लागतं हो असा मुलगा जन्माला यायला. यु नो डॅडी युअर सन इज अ डायमंड. अहो तुमचा मुलगा म्हणजे हिरा आहे हिरा. होय का? हिरा आहे का? होय. थांब च्या मारी आता 2-4 पैलू पाडल्याशिवाय नाही जमायचं. काटकुडी गेली का? अहो ऐक झालं पिढीतला संघर्ष. मी म्हणते बाप लेकाचे एवढे मतभेद होतात तरी कसे? का होणार नाहीत? त्यांना वाटतं की मी खूप क्रूर रानटी पशु बनावं. त्या सशाशी हाणाच्या पिलाशी खेळू नये. उलट ना त्यांना खाऊन टाकावं. अरे जगा वेगळं नाही सांगत काय मी. आपल्या सिंह जातीची संस्कृती आहे ती. पण मला नाही आवडत. आई तुला माहितीये तो ससा ते हाणाचं पाडस किती छान गाणी म्हणतं. ससा रे ससा दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा. ही सगळी दळबदरी लक्षणं ती ससा हरिण म्हणे. अरे कसा थरार पाहिजे आवाजात. एक डरकाळी फोडली की खल्लास चुप सगळे. पण मला नाही आवडत डरकाळी. मला भीती वाटते सिंहाच्या डरकाळीची. सिंहाच्या पोरानं डरकाळीला घाबरणं म्हणजे रेल्वे इंजिनच्या ड्रायव्हरनं सिट्टीला दचकल्यासारखं आहे. हे बघ झालं का पुन्हा सुरू? बाप लेका तर कुठल्याही मुद्द्यावर एकमत होत नाहीये. हो कुठल्याही मुद्द्यावर एकमत होत नाहीत. आहेत फक्त मतभेद आणि फक्त मतभेद. चला म्हणजे निदान मतभेद आहेत या मुद्द्यावर तरी आपलं एकमत आहे. हे बघ आपल्या संस्कृतीचं आणि वारसा जतन करायला शिक. प्रत्येक जण सिंह असो माणूस असो हमाल असो हेच करत असतो. तात्पर्य हेच की जन्म आणि अनुवंशिक सवयीचे का चल रे बाळ तुला भूक लागली असेल ना? अरे वा मी काय बोललोच नाही का आता? अहो तुम्हाला नाही हो ह्याला म्हणतीये. चल रे बाळ तुझ्यासाठी ना मी छान कलेचे तुकडे केलेत. ए आई मला नको कलेचे की तुकडे. मग गंडोरे खायचे का? गंडोऱ्या नाही मला थोडासा तूप भात दे. चल अहो येताय ना? हो येतो ना. आता तो सगळा मांसाहार मला सापावा लागणार आहे. चला या. कोण आहे? नमस्कार मी कुमारी प्रीती संपतराव का. आपली भेट मिळेल का? नो नाव आय एम व्हेरी बिझी. तुम्ही असं करा. हो का? ए शामिया शायली मारतो का रे? बोलो कुठे कलमल होतास 2 दिवस? हा 2 दिवस पॅक शेड्यूल. स्टुडिओ मध्येच होतो ना. शूटिंग सध्या मॉडेलिंग करतो ना मी. मॉडेलिंग 12 सिंहामधून एकट्याचं सिलेक्शन. अय्या तुला कसं काय सिलेक्ट केलं? रूप रूप दुसरं काय. शिवाय तो माझा जिवंत रसरशीत अभिनय. सोपं नसतं असं कचकन एखाद्या सिनीच्या डोळ्यात पाहायचं आणि म्हणायचं सांग प्रीते सांग तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही. सांग प्रीते तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही. सांग प्रीते
सांग सांग तानाजी, तू मला असं सोडून कसा गेलास? अरे गड आला पण माझा सिंहच गेला. सांग सांग तानाजी. ते जरा पोवाड्याच वर्किंग सुरू होतं. शूरता वीरता. बस बस, मोडेल मोडेल. अर्जुन. अरे वा, कळत नाही का मला? एरवी डिस्को आणि मी आलो की पवाडा काय. आणि ए शाम्या, तुला देऊ का थोडस चॉकलेट? ए उष्ट नाही हा करत, एवढंच देते चिमण चिमण दातांनी. ए चिमणदात, मोठी माणसं बोलतायत ना, मग मध्ये नको बोलू. काय रे, परवा ते सर्कस मध्ये लावली जुनी व्हिडिओ कॅसेट पाहिली का? नेताजी पालकरांची. हो पाहिली की. मग कळलं ना कशाला शौर्य म्हणतात ते? कसलं शौर्य बाबा. अहो किती चुका होत्या त्या सिनेमात. एका शॉट मध्ये तर नेताजी पालकरांच्या हातात घड्याळ होतं. घड्याळ घड्याळ होतं. घड्याळ घड्याळ होतं. घड्याळ. अरे ते नका बघू. अरे नाव बघ, नाव नेताजी पालकर. अरे मरून 300 वर्ष झाली, अजूनही टिकून आहेत. नाहीतर तुम्ही हल्लीच्या पिढी साल्या रडत राहो. तुम्ही बोलणारच ना बाबा आम्हाला. सिनियर पिढीनं ज्युनियर पिढीला फॅशन शिवी द्यायची ही मुली फॅशनच झाले नाही काय? नाहीतर काय. अरे ऍडम आणि ईव्ह पहिल्यांदा भेटले ना, त्याही वेळेला तो असाच बोलला असेल, हल्लीची पिढी फार बिघडली आहे. अरे शाम्या, तूच सांगितली ना मला गंमत. अरे वा 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 वा, बरंच कळतंय गे. यू मला वाटलं चॉकलेट तोडता येतं का? या 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 चिमंदा हातानी. असो श्यामराव, मी तर आलोय ते गंमत सांगायला. हा बाबा, तुम्ही आणि गमाडी गंमत. हो, पण तुम्ही कधीच गंमत करत नाही, सगळ्यांना कदा भुश्यात. आता गंमतच करतोय. काही नाही, ते आपलं जरा जनरलच. त्याचं काय आहे पोरा? शंकराच्या पिंडीवर विंचू बसला ना, तो चपलीन नाही मारता येत. का हो का का? पिंडीला लागेल ना. हो. तसं तुझं आहे. दुसरा कोण असता तर 2 बकुळी आणि 4 टकुळी टाकून सरळ केला असता. पण नाही, चिरंजीव पडताय ना आमचे, म्हणून वाचताय. परिपत्र. तेच वाचतोय. उद्या जो सर्कस मध्ये आयटम सादर करायचा आहे ना, ते तो एकट्याने सादर करायचा. आणि हो, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे रिंग मास्टर उपस्थित राहणार आहेत. काय सांगताय काय? हो. पण बाबा बाकी ठीक आहे, पण उद्याचा खेळ कुठला? फुलाचा की कबुतराचा? ओ मैं कल बताऊंगा. बाय. और एक तैयार हो. बाय. अभिनंदन शाम्या, तुझा खेळ जागतिक दर्जावर जाणार. अमेरिका के सामने भारतीय शेर का खतरनाक तमाशा. ए तमाशा काय आणि खतरनाक काय? उद्याचा खेळ असेल एका सिंहाचे विविध गुणदर्शन, एका भारतीय सिंहाचा एक अनोखा तरल कलाविष्कार. राष्ट्रवीर हो, सशस्त्र वा उठा चला, सशस्त्र वा उठा चला, उठा उठा. ए चिमंदात, चला निघायचं बघा. चला चला खुरुड्यात फुटा. इकडे हे घे. खुश का? खुश? एकदम खुश. पण बाबा बाकी ठीक आहे, पण ही तलवार कशाला माझ्या बरोबर?
ही कशाला सांगतो. आपल्या इथल्या रिंग मास्टरला पाहिलेस का नीट कधी? हो, तोच ना दाढीवाला? तोच दाढीवाला. ज्यावेळी मी नुकताच दाखल झालो होतो ना सर्कसमध्ये, त्यावेळी मी म्हणजे जंगली शौर्य, अमानुष ताकद, खरोखर सिंहाचं बळ होतं. अशा ह्या जळजळीत प्राण्याला हंटरच्या इशाऱ्यावर नाचवायला गेला तो हरिंग मास्टर. तेव्हा चिडून केशाने पांजा मारला एक त्याच्या गालावर. असा चिडला किती जखम दिसू नये म्हणून अजूनही दाढी वाढवून फिरतोय तो. पण ते शेवटच, त्यानंतर नाही तर जोड. पण आता ती माझी इच्छा तू पूर्ण करावीस. एकदाच का होईना एक छोटासा लक करच त्या रिंग मास्टरवर. बाबा, मी आणि हल्ला? नाही बाबा, ते मला नाही जमणार. नाही पोरा, अरे असं नाही म्हणू नकोस. अरे तूच माझी शेवटची आशा. अरे जा, कळू दे या जगाला की अजूनही हा सिंह शूरवीर आहे. अरे तुमच्या शरीरात या सिंहाचंच रक्त वाहतंय. अरे कुठल्याही हंटरपेक्षा आपला हा पोलादी पंजा अजून मजबूत आहे. एकदाच एवढे कर रे, पाहिजे तर. नाही बाबा, मी प्रयत्न करेन. जा पोरा, सगळी सर्कस तुझी वाट बघते. सगळे शौर्य मर्दून की तुझ्यासाठी खोळंबल्या. जा जा जा. एवढं ओरडायला काय झालं? केवढा आवाज? फार लागलं तर नाही ना माझ्या राजाला? जंगलच्या. तेच ते. फार नाही ग, फक्त इथं आणि इथं सुद्धा लागलंय. अरे मग लागलंयच म्हण की. हे बघ, स्पिरिटची बाटली. गुड, दॅट द स्पिरिट. असू दे. डॉक्टरच्या बॅगेतून चोरून आणली मी तुझ्यासाठी. जनावराच्या ना? हो. हा, मग ठीक आहे. तुला सांगू प्रीते, आमचे वडील म्हणजे आमचा बाप एक नंबरचा खरदिमाग आहे ना. का रे? नाहीतर काय, साधारण कदा जंगल आणि स्वातंत्र्याच्या गोष्टी, नाहीतर असं शौर्य आणि तसं शौर्य. हो, आणि आपल्याला समजणार तरी कसं? आपण तर जंगल पाहिलेलंही नाही. तुला सांगू प्रीते, कधी कधी मला असं वाटतं की एखाद्या ठिकाणी फक्त आपण दोघंच असावं. अय्या, मी अगदी हेच म्हणणार होते. दोघांसाठी एक मोठा पिंजरा असावा. अय्या, मी अगदी हेच म्हणणार होते. आणि त्या पिंजऱ्यातला मी एकमेव पुरुष. आता हेही नव्हतीस ना म्हणणार तू? नाही. हा, तर दोघांसाठी एक मोठा 50 फूट पिंजरा. 50 फूट काय? चांगला बंगल्या एवढा मोठा पिंजरा. ओके मॅडम, संपूर्ण स्वातंत्र्य.
बंगल्यामध्ये कुठेही फिरा, बाजूला चांदीचे गज, सोन्याचे दरवाजे आणि अंगात हिऱ्या मोत्यांच्या साखळ्या. अय्या किती छान. आणि 1-2 वर्षानंतर सर्कस तर्फे आपल्या दोघांचं लग्न लावलं जाईल. इश्श. मी 1-2 वर्षानंतरच म्हणतोय. हा तुला त्या भास्करचं लग्न आठवतंय? तो सर्कस मधला मोटरसायकल वाला. हा हा. त्याचं ते लग्न, ती वरात, सेम तसंच लग्न. अरे काय झालं तुला? बघू. अरे किती लागलंय ते. अरे देवा. उठा. ए चल ग उठ तू. अहो तुम्ही उठा ना. अगं उठ ग तू चल. उठा ना तुम्ही. अगं तू उठ चल. तुम्ही उठा. आता रस्त्यात कशाला उभा राहिलाय? तुमच्यामुळे आटलाय वारा. चला फुटा. ऐ हं? उठा. अहो पण त्याला ते मी जा जा जरा कोपऱ्यात जाऊन 2-4 डरकाळे फोडा म्हणजे येईल. जा जा. शमे, सॉरी बाबा, मला ते नाही जमलं. आय एम सॉरी. अरे कसलं सॉरी? कशी फिरकी घेतली का बापानं पोराची? टोपी घातली आणि गंडवला. म्हणजे बाबा मला खरं खरं सांगा ना काय ते. सांगतो, सगळं खरं खरं सांगतो. ते जंगली शौर्य, ते क्रौर्य, सगळ्या गोष्टी खोट्या. खोट्या? हो खोट्या. दंतकथा, बाकडकथा. अरे आपले पूर्वज कधी जंगलात जन्मलेच नाहीत. ते पिंजऱ्यातच जन्मले आणि पिंजऱ्यातच मेले. टाकलेली माव चिवडत चिवडत जगले आणि वारले. हीच आपली संस्कृती आणि हाच आपला वारसा. पण बाबा तुम्ही खोटं का बोलात माझ्याशी? गमाडे गंमत. गमाडी गंमत. अरे तूच म्हणाला होतास ना एकदा की तुम्ही कधी गमाडी गंमत करत नाही म्हणून. हे गे गंमत. बाबा तुम्ही म्हणजे कमाल. यू आर अ ग्रेट डॅडी. यू आर अ ग्रेट. बरं बाबा, मी जाऊ प्रीती बरोबर खेळायला? जा हुशार जा. थँक्यू डॅडी. ए प्रीती, प्रीती. आले हो शामिया. ओके बाबा, जातो. आणि हो, जो खेळ खेळायचा आहे तो फक्त पिंजऱ्यातच, पिंजऱ्याबाहेर नाही. ओके डॅडी. गेला पोरगा सुरक्षित ठिकाणी पिंजऱ्यात गेला. केले, आम्हीही केले भरपूर प्रयत्न. पहाट घातले, बंधारे घातले, पण नाही अडवू शकले वंश परंपरागत. इथून पुढच्या पिढीची पैदाशी अशीच दातानं नक कुरताडणाऱ्या रिकाम्या जागा थंड आणि बंड. बस आता हे दुसऱ्याच्या इशाऱ्यावर कोट्या डरकाळीची टरपल उडवणार आणि हंटरच्या उगारणाचं स्त्रियाचं काचेचं काळीच धडकणार. तुम्ही पाहताय ना हे रिंग मास्टर. तुम्ही आता ही गालावरची दाढी बेधडक काढून टाका. इथून पुढे हल्ला होण्याची सुतरामी शक्यता नाही. पण कुणी विचारलं ना की
की हा गालावरचा डाग असला तर मात्र सांगायला विसरू नका. मास्टर म्हणाव होता हे शमशेर सिंग, शूर आणि धाडसी. आता तो म्हातारा झाला, त्याचे दात पडले, नख जडली, कदाचित मेलाही असेल. पण होता बोवा एक खराखुरा शेवटचा मर्दशी, एक खराखुरा शेवटचा मर्दसिंह, एक खराखुरा शेवटचा मर्दसिंह, शेवटचा मर्दसिंह.